देशभक्तीचा महासागर सुरगाण्यात वंदे मातरम सार्ध शताब्दी महोत्सव उत्साहात साजरा। वंदे मातरम हे गीत म्हणजे भारतीयांचे श्वासाचे व आत्म्याचे प्रतीक आहे, असे प्रतिपादन तहसीलदार रामजी राठोड यांनी वंदे मातरम सार्ध शताब्दी 150 महोत्सव आयोजित प्रसंगी सुरगाणा महाविद्यालयात केले। यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तहसीलदार रामजी राठोड, औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य अभय तायडे, तालुका वैद्यकीय अधिकारी दिलीप रणवीर, मुख्याध्यापक एन.पी. शिंदे, एस.डी. नलावडे, चांदवडचे वाय.आर. जोशी, गड किल्ले संवर्धन समिती सदस्य रतन चौधरी, आय.एम.सी. सदस्य ललित चव्हाण, दिनेश राजगिरे, मधुकर चौथवे, सुमित्रा राऊत आदी मान्यवर उपस्थित होते। कार्यक्रमाची सुरुवात महाराष्ट्र गीताने करण्यात आली। 9:50 वंदे मातरम गीताचे सामूहिक गायन करण्यात आले। तदनंतर वक्ते रतन चौधरी यांनी वंदे मातरमच्या गौरवशाली प्रवास, रचनेचा इतिहास, कादंबरी, आनंद मठ, स्वातंत्र्य लढ्याची प्रेरणा, राष्ट्रगीत म्हणून मान्यता, 150 वर्षांच्या कालखंडातील प्रवास, आजच्या तरुण युवा पिढी पुढे मातृभूमी प्रति असलेला आदर, एकात्मता अभियान आदी विषयांवर आपल्या भाषणातून प्रकाशझोत टाकलाय। वंदे मातरम या अमर राष्ट्रगीताला 150 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने पोस्ट बेसिक महाविद्यालय सुरगाणा येथे सार्ध शताब्दी वर्ष महोत्सव मोठ्या देशभक्तिमय आणि उत्साहाच्या वातावरणात साजरा करण्यात आलाय। संपूर्ण परिसर भारत मातेच्या जयघोषाने निनादलाय। वंदे मातरमच्या जयघोषात वातावरण भारले। देशभक्तीचा जोश आणि राष्ट्रप्रेमीचा भावना घेऊन विद्यार्थी, पालक, सामाजिक क्षेत्रातील मान्यवर, शिक्षक, कर्मचारी, नागरिक मोठ्या संख्येने या सोहळ्यात सहभागी झाले होते। सर्वांनी मिळून वंदे मातरमचे सामूहिक गायन केले, ज्यातून राष्ट्र एकात्मतेचे दर्शन घडले। या व्यतिरिक्त देशभक्तीपर गीते, प्रेरणादायी भाषणे, लघुनाटिका, वंदे मातरमचे सादरीकरण करण्यात आले। सादरीकरणाने उपस्थितांची मने जिंकली आहे। सामूहिक वंदे मातरम गायन, राष्ट्रीय ध्वजाला वंदन करून राष्ट्रगीताच्या सन्मानाचे आणि अभिमानाचे दर्शन घडले। स्वातंत्र्य लढ्यात वंदे मातरमचे योगदान यावर व्याख्याने झाली। या गीताचे ऐतिहासिक महत्त्व आणि स्वातंत्र्य संग्रामातील भूमिकेबद्दल सखोल माहिती देण्यात आली आहे। वंदे मातरम एक मंत्र एक ऊर्जा या महोत्सवाच्या आयोजकांनी सांगितले की वंदे मातरम हा केवळ एक घोषणा नाही, तो प्रत्येक भारतीयाच्या हृदयाचा ठाव घेणारा आवाज आहे। बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी रचलेले हे गीत आपल्या महान इतिहासाची आठवण करून देते आणि नव्या पिढीमध्ये देशप्रेमाची जाणीव जागृत करते। वंदे मातरम हे 150वे वर्ष साजरे करणे म्हणजे स्वातंत्र्य लढ्यात या गीताने दिलेले अमूल्य योगदान आणि बंकिमचंद्र चॅटर्जींच्या प्रतिभेला केलेला वंदन आहे। या कार्यक्रमात 800हून अधिक नागरिकांनी सहभाग नोंदवला। यावेळी कार्यक्रमाचे समन्वयक आशिष काळे, एम.पी. गवळी, मुख्याध्यापक सुरेश जाधव, एस.के. चौधरी, दीपक मोरे, सचिन नन्नावरे, सौरभ वाघ, हेमराज गावित, हेमंत खांडवी, कैलास चव्हाण यांनी यशस्वीसाठी प्रयत्न केले। भारत माता की जय, वंदे मातरम या घोषणा देत राष्ट्रगीताने कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला। त्या दोन शब्द जे आहेत ते अजरामर असे शब्द आहेत आणि ते शब्द जे आहेत ते भूतकाळात पण तेवढेच महत्त्वाचे होते, आताही तेवढेच महत्त्वाचे आहे आणि भविष्यातही तेवढेच महत्त्वाचे राहणार आहे। मित्रांनो, भूतकाळात गेलो आणि विचार करत होतो की ज्यावेळेस इंग्रजांनी आपल्या भारतावर पूर्ण वर्चस्व निर्माण केलेलं होतं आणि त्या गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी आपले जे हुतात्मा झाले असतील, आदरामर झालेले आपले जे महान असे जे काही थोर क्रांतिकारी आहेत, त्या थोर क्रांतिकारांना या दोन शब्दाचा जो आधार बना किंवा ज्यांनी त्या दोन शब्दाचा जो आपल्या जीवनात त्याचं महत्त्व निर्माण करून घेतलं, असे या वंदे मातरम। नाशिक लोकशाही न्यूज साठी उपसंपादक बाजीराव नाना खेरनार सह प्रतिनिधी रतन चौधरी, सुरगाणा।